नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन मेहरकुरे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या कपाशी पिकाला जवळजवळ 1 महिना 5 दिवस पूर्ण झाले आहे। 7 जूनची हे लावण होती आणि आज 13 तारीख आहे, म्हणजे 1 महिना 5 दिवस पूर्ण झाले आहे। याला आपण मागे 8 दिवसा अगोदर खत दिलं होतं आणि खत दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवस कंटिन्यू आपल्याकडे पाऊस होता आणि आता 2-3 दिवस झाले उघडीप आहे। त्यामुळे आज आपण याच्यावर पहिली फवारणी करत आहोत। पहिली फवारणी याकरता का आपण खत दिल्यानंतर काही ना काही प्रमाणात आपल्या पराठी पिकावर चुडा येतो। चुडा म्हणजे अशा प्रकारे यावर आपल्याला दिसून येते की मावा म्हणजे पिवळा मावा आणि काळा मावा यामध्ये दिसून येत आहे। त्याच्या नियंत्रणाकरता आपल्याला एक फवारणी घेणे खूप गरजेचे असते। त्याचसोबत माझी हे पराठीची लावण बेडवर असल्यामुळे ह्या पराठीची लावण आता तुम्ही बघत असता अजून याच्यावर पहिली फवारणी झाली नाहीये। त्यामुळे कसं आहे, हे थोडं झाड असं आपल्याला वाकल्या स्वरूपात दिसते, कारण की याच्या मुळ्या त्याप्रमाणे खोलवर गेलेल्या नाही। त्याकरता आपण काय करतो, ह्या पहिल्या फवारणीमध्ये भूमी ॲग्रो कंपनीचं मिस्टर रिलायबल घेतो। मिस्टर रिलायबल म्हणजे यामध्ये जे आहे सीवीड आहे, फ्युल्विक ॲसिड आहे, DS6 म्हणून आहे आणि ह्युमिक ॲसिड आहे। त्यानंतर अदर कंटेंट पण आहे। म्हणजे ह्युमिक ॲसिडमुळे काय होईल, झाडाच्या मुळ्या ह्या खोलवरपर्यंत जाईल आणि आपल्या झाडाला ताटा मिळेल। त्याचसोबत सीवीडमुळे काय होईल, झाडाची काडी जी आहे ते मजबूत होईल, ज्यामुळे झाड आपले पडणार नाही किंवा हवा आली जास्त पाणी आला पुढे जो वाकण्याचा प्रकार घडतो त्या प्रकारचा प्रकार घडणार नाही, कारण याच्या मुळ्या जर मजबूत राहिल्या तर झाड हे सशक्तपणे उभं राहू शकते आणि त्याच प्रकारे अन्न हे ग्रहण करू शकते। आणि त्याचबरोबर आपण वरखत म्हणून याला 19-19 महाजन कंपनीचं 19-19 वरखत घेऊन राहिलो, ज्यामुळे याला अन्नद्रव्य मिळची जे कमतरता जर असेल तर ते पूर्णपणे होईल। आणि त्याचसोबत जर आपण जे म्हटलं आहे की मावा, काळा मावा, पिवळा मावा या प्रकारचा आपल्याला या पानाच्या मागे दिसून येत आहे, त्याकरता आपण इमिडाक्लोप्रिड घेतो। मी बरेचसे शेतकरी मोनो ॲसिपेटची फवारणी करतात, पण मोनो ॲसिपेट मी मारत नाही, कारण मोनो ॲसिपेटने काय होते, झाडाला जास्त प्रमाणात लवचिकता येते, हिरवेगारपणा येते, त्यामुळे जास्त प्रमाणात किडी जास्त झाडावर जोड काढतात। त्यामुळे लगेच तुम्हाला 8 ते 10 दिवसात फवारणी परत घ्यावी लागते। त्याच्या नियंत्रणाकरता लंब नियंत्रण आपल्याला 20 दिवसापर्यंत आपल्याला साधारणतः फवारणी नसेल करायची तर तुम्ही इमिडाक्लोप्रिड 30% वाला घेऊ शकता, ज्याचा डोस 15 ml चा आहे प्रति 20 लिटर पंपाकरिता। 30% वाला इमिडाक्लोप्रिड घेतलं तर काय होते, झाडाचे जो काळा मावा आपल्याला दिसत आहे, काळा मावा, पिवळा मावा आणि दुसरे कीटक आहे ते पूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या झाडाची वाढ जोमाने होते। तर अशा प्रकारचे मी पहिल्या फवारणीमध्ये हे 3 कंटेंट घेत आहोत मुख्य। आणि त्याचसोबत आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत आहोत, फिक्सिट नावाचं भूमी ॲग्रो कंपनीचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत आहोत, ज्यामुळे काय होईल, झाडावर आपण जेव्हा औषध फवारणी करतो त्यावेळेस पाणी आला किंवा मग हवा खूप जास्त प्रमाणात असते तर आपलं औषध त्याप्रमाणे झाडावर टिकून राहत नाही। झाडावर औषध टिकून ठेवण्याकरता आपण सिलिकॉन बेस्ड स्टिकर घेत आहोत, जो ॲक्टिवेटर पण आहे आणि स्प्रेडर पण आहे। जर झाडावर आपला औषधाचा एक कण तरी पडला, त्या कणाला पूर्णपणे आपल्या पानावर फैलवाचं काम हे स्टिकर करते। त्याच्या पानामध्ये स्टोमाटा राहतो, त्याला ॲक्टिवेट करण्याचं काम पण हे स्टिकर करते, ज्यामुळे काय होते, आपले औषध पूर्णपणे झाडाला मिळते, झाडाला लागते, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळते। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मी पहिली फवारणी या कपाशी पिकावर घेत आहोत, ज्यामध्ये आपण 19-19 भूमी ॲग्रो कंपनीचं मिस्टर रिलायबल जो जोमदार वाढीकरता मुळांच्या, त्याचप्रकारे मावा तुडतुड्याकरिता इमिडाक्लोप्रिड आणि एक स्टिकर, अशा प्रकारे सिंपल आणि साधी फवारणी आपण घेत आहोत कमी खर्चामध्ये आणि उत्तम असं औषध। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारे शेतीविषयक माहिती जाणून घेण्याकरता माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।